मीडियावर आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चा सुरू झालेल्या आहेत। अनेक नावांच्या चर्चेमध्ये माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं म्हणतं तर माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो। सातारा जिल्ह्यातल्या एका सामान्य कुटुंबातला एका कार्यकर्त्याला शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते, मी माझं भाग्य समजेन। यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवारसाहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली, पवारसाहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्षवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे। तुम्ही कशा पद्धतीने नेतृत्व करता, मी जिल्ह्याचा अध्यक्ष पण होतो, मी कामगार संघटनेमध्ये काम करतो, चळवळीचा कार्यकर्ता आहे, आक्रमक आहे, आंदोलनं करतो आणि परिणामाचा मी कधी विचार करत नाही। त्यामुळे मला वाटतं की हे संमिश्र रसायन घेऊन साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न 100% करेल। मला वाटतं की संधी मिळाली तर मी सातारकरांना पहिलं आव्हान करेल की संधी मिळालेल्या आपल्या माणसाला सर्वांनी प्रेम द्या। येणाऱ्या काळामध्ये पुढे काम करण्याच्या संदर्भातला निर्णय निश्चितपणाने घेऊ। आव्हानं बरीच आहेत, खरं म्हटलं तर हे सध्या सत्तेत नसताना पद घेणं एक आव्हान असतं आणि ते पद मिळालंच मला तर मला वाटतं की ते आव्हान स्वीकारत असताना सध्या असलेल्या महायुतीमधला बेबनाव आणि महायुतीच्या असलेल्या कारभारावर आत्ता काल 57,000 कोटीची सप्लिमेंटरी बजेट, मी आता 30 वर्षे ह्या सभागृहामध्ये काम करतो आहे, रेग्युलर एक सभागृहात मला माहिती आहे। 57,000 कोटीची बजेट करताना दुसऱ्या पण काही प्रस्ताव आमच्याकडे आले, त्यामध्ये 89,000 कोटी 80,000 कोटी अशा प्रकारचे प्रस्ताव आले, पण त्यात आम्ही शोधत होतो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं तर त्यामध्ये ओला दुष्काळसुद्धा ही सरकार जाहीर करू शकत नाही। शेतकरी अडचणीत आहे, युवक वर्ग बेरोजगार आहे। आता काल सांगितलं आम्ही आता विरोधी पक्षाने आम्ही काल प्रस्ताव ठेवलेला आहे शासकीय भरतीचा, त्याच्यावर त्यांनी सांगितलं आता 75,000 लोकांना आम्ही लगेच नोकऱ्या देतात। आता हे ऐकून आम्हीच आता हे झालेलो आहोत। हे काही विषय जे आहेत ते भावनिक आहेत, महाराष्ट्राच्या हिताच्या स्वाभिमानाचे पण काही विषय आहेत। ज्या वेळेला महाराष्ट्रावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेलासुद्धा निश्चितपणाने त्या संदर्भामध्ये आक्रमकतेने महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न करणं मला वाटतं ही काळाची गरज आहे। महाराष्ट्रातून मुंबई तोडणार का असा प्रश्न होतो। मला वाटतं की हळूहळू मुंबईला महाराष्ट्राकडून वेगळी करण्याचा एक प्लॅनिंग सुरू आहे आणि ते प्लॅनिंग करताना आम्हाला ते जागृततेने महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। अनेक प्रश्न आहेत, मला वाटतं येणाऱ्या पक्षवाढीच्या संदर्भातून ह्या सर्व प्रश्नाला गती देऊन नेतृत्व करणं हे आव्हान असेल आणि त्या आव्हानामध्ये यशस्वी झालो तर मला वाटतं की